नमस्कार. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. हार्ट डिसीज आणि थायरॉईड यांची हिडन लिंक. अनेक लोकांना वाटतं थायरॉईड म्हणजे फक्त वजन वाढणं, केस गळणं किंवा थकवा. पूर्ण खरं सांगायचं झालं तर थायरॉईड हार्मोन हा बॉडीचा एक मेटाबॉलिक कंट्रोल करणारा हार्मोन आहे आणि मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीची स्पीड. त्यामुळं थायरॉईडचा परिणाम हार्टवरती डायरेक्ट होत असतो, म्हणजे थेट होत असतो. सगळ्यात आधी हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय ते आपण थोडंसं समजून घेऊया. बॉडीमध्ये थायरॉईड हार्मोन जास्त प्रमाणात असणं म्हणजेच आपल्याला हायपरथायरॉइडिझम आहे हे असं आपण म्हणतो. जेव्हा थायरॉईड हार्मोन जास्त होतो तेव्हा बॉडी हाय स्पीडमध्ये चालू लागते. हार्ट रेट वाढतो. पल्स रेट आपल्याला 100, 110, 120च्या वरती जायला सुरुवात होते. काही लोकांमध्ये 130, 140 सुद्धा तो राहू शकतो. जर कोणाचा बेसलाईन हार्ट रेट हा सतत 110, 120च्या वरती येत असेल तर त्यामागे क्लिअर कारण काय आहे ते आपल्याला पाहून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला थायरॉईडची टेस्टही खूप महत्त्वाची असते. हायपरथायरॉइडिझममध्ये सर्वात कॉमन कंप्लेंट आहे ते म्हणजे पाल्पिटेशन होणं. म्हणजेच व्यक्तीला स्वतःची धडधड, हृदयाची धडधड जाणवते. नॉर्मल परिस्थितीमध्ये हार्ट धडधडतं परंतु आपल्याला ती धडधड जाणवत नाही. परंतु थायरॉईडमध्ये थायरॉईड लेवल जास्त झाली तर शांत बसल्यावर सुद्धा आपल्याला हृदयाची धडधड स्पष्टपणे जाणवते. आता इथे एक सिरियस गोष्ट आहे. थायरॉईड जास्त असेल तर अरिथमिया होऊ शकतो. सर्वात कॉमन म्हणजे ॲट्रियल फायब्रिलेशन. यात हार्टचा अप्पर चेंबर नीट कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. व्हायब्रेशनसारखा हलत राहतो. बीट्स इरेग्युलर होतात. पल्स रेटसुद्धा इरेग्युलर होतात. ॲट्रियल फायब्रिलेशनमुळे ब्लड क्लॉट तयार होऊ शकतो आणि तो क्लॉट ब्रेनमध्ये डायरेक्टली जाऊन स्ट्रोकही होऊ शकतो. त्यामुळे हायपरथायरॉइडिझम हा फक्त हार्मोनल प्रॉब्लेम नाही तर हार्ट रिदम प्रॉब्लेमसुद्धा बनू शकतो. आता पुढचा इश्यू हा राहतो तो म्हणजे BP. थायरॉईड हार्मोन जास्त झाला तर बॉडी स्ट्रेसमध्ये येत असते. ब्लड वेसल्स थोड्याशा टाईट होतात. त्यामुळे BP आपला वाढायला सुरुवात होतो. काही लोकांमध्ये BPची मेडिसिन घेतली की थायरॉईड रिस्क वगैरे काही नाही, थायरॉईड चेक करत नाहीत लोक. रूट कॉज थायरॉईड असतो पण कंट्रोल केल्याशिवाय BP पूर्णतः स्टेबल होणार नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सिव्हिअर केसेसमध्ये आपल्याला थायरॉईड स्ट्रोम नावाची एक कंडिशन येऊ शकते. यात थायरॉईड लेवल अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढली जाते. हार्ट रेट खूप वाढतो. BP डिस्टर्ब होऊन जातो आणि आपल्याला हार्ट फेल्युअरसुद्धा होऊ शकतं. ही एक एमर्जन्सी सिच्युएशन असू शकते. लाँग टर्म हायपरथायरॉइडिझममध्ये अनट्रीटेड तो जर राहिला तर हार्ट सतत हाय स्पीडमध्ये काम करत असते. जसं एखाद्या गाडीला फुल एक्सेलरेटर आपण देऊन जर चालवत राहिलो तर इंजिनवरती ताणतणाव येतो. तसंच हार्टवरती ओव्हरलोड येऊ शकतो. हळूहळू हार्ट एनलार्ज होतं. यालाच आपण कार्डिओमेगॅली म्हणतो. ओव्हरटाईम हार्ट पंपिंग वीक होऊ शकतं. आपल्याला हार्ट फेल्युअरची रिस्क ही वाढू शकते. आता हायपोथायरॉइडिझमबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. म्हणजेच थायरॉईड हार्मोन कमी असणं. या कंडिशनमध्ये मेटाबॉलिझम थोडंसं स्लो झालेलं असतं. वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, LDL कोलेस्ट्रॉल वाढतं, BP वाढू शकतो, हार्ट रेट कमी होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल जास्त राहिला तर आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊन आर्टरीजच्या ब्लॉकेजेसची रिस्क वाढते. म्हणजेच इनडायरेक्टली हार्ट अटॅकची रिस्क वाढते. म्हणजेच थायरॉईड जास्त असो किंवा कमी असो दोन्ही परिस्थितीमध्ये हार्ट प्रभावित हे होतच असतं. फरक फक्त पॅटर्नचा राहतो. आणखीन एक हिडन लिंक म्हणजे क्लॉटिंग टेंडन्सी. बॉडीमध्ये स्ट्रेस हार्मोन जास्त असतील तर ब्लड क्लॉट होण्याची टेंडन्सी थोडीशी वाढू शकते. त्यामुळे स्ट्रोक, हार्ट अटॅक याची रिस्क वाढत जाते. म्हणून जर एखाद्या व्यक्तीला खालीलपैकी काही जर सिम्पटम्स असतील म्हणजेच काय तर अनएक्सप्लेन्ड हार्ट रेट जास्त राहणं, फास्ट राहणं, पाल्पिटेशन होणं, इरेग्युलर पल्सेस आपल्याला जाणवतात आहेत, सडनली वीकनेस जाणवतो, BP कंट्रोल होत नाही आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, तर थायरॉईडची टेस्ट करणं आपल्याला खरंच खूप गरजेचं आहे. आणि याच्या उलट जर आपण थायरॉईड पेशंट असेल आणि त्याला जर हार्ट रिलेटेड सिम्पटम दिसत असतील तर हार्ट इव्हॅल्युएशन करणं इक्वली इम्पॉर्टंट आहे. गुड न्यूज काय आहे याच्यामध्ये तर थायरॉईड हा रिव्हर्सिबल कॉज आहे. जर वेळेत डिटेक्ट झाला, प्रॉपर ट्रीटमेंट जर आपण घेतली तर हार्टवरचा निगेटिव्ह इफेक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणून
थायरॉईडला हलक्यामध्ये घेणं आपल्याला चूक ठरू शकते आपली. आणि हार्ट प्रॉब्लेम असताना थायरॉईड चेक करणं हे कधीही विसरायचं नाही आहे. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन क्लिअर वाटत असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक करा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.